तर मुलांनो, आज गुरुपौर्णिमा आहे. गुरु शिष्याचं नातं जे आहे, या गुरु शिष्याच्या नात्याचं महत्त्व सांगणारा आजचा सण आपण साजरा करतोय. आपल्या विद्यालयामध्ये, आपल्या वर्गामध्ये तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतोय मी. खरं तर गुरु शिष्य परंपरेतील हा महत्त्वाचा सण आहे. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती. जेव्हा मुलाचं शिकण्याचं वय व्हायचं तेव्हा मुलाला गुरुच्या घरी पाठवलं जायचं आणि मग कितीही श्रीमंत जरी तो मुलगा असला तरी तो मुलगा त्या गुरुच्या घरी राहायचा. गुरु त्याला चांगल्या पद्धतीनं शिक्षण द्यायचे, त्याला माणूस म्हणून घडवायचे. हे सगळं कार्य करत असताना पूर्णपणे जी जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्य आहेत ती कौशल्य पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवली जायची. काळ बदलत गेला. आज आपण 2026 मध्ये आहे. अनेक शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत गेले आणि वेगवेगळे अभ्यासक्रम आले. आता या वर्षी इयत्ता 6वीचा पाठ्यक्रम अभ्यासक्रम बदललेला आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा जे काही कौशल्यावरती आधारित असणारं जे शिक्षण होतं ते शिक्षण पुन्हा एकदा अंतर्भूत केलेलं आहे. म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत ते घटक आता शिक्षणातून देण्यास सुरुवात केलेली आहे. तुम्हीही आज आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या वर्गामध्ये अगदी मला कसलीच कल्पना नव्हती, तरीही तुम्ही अचानकपणे जो काही सुखद धक्का माझ्या मनाला दिला त्याबद्दल मी खरंच तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण विद्यार्थी घडवत असताना शिक्षण तर त्याला द्यायचंच आहे, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु विद्यार्थ्यानं त्याच्या जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, व्यवहार ज्ञान काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, या साऱ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आणि बाळाला ज्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये शिकाल, आज तुम्ही तुमच्या गुरुजनांच्या बद्दल ज्या पद्धतीनं तुम्ही आदर व्यक्त केला त्या पद्धतीनं मीही मला जे गुरुवर्य आहेत त्या गुरुवर्यांचाही मी आदर व्यक्त करतोय. खरं तर आपला पहिला गुरु आपली आईच असते. आई वडील आपणाला शिकवत असतात. जन्म देणारी आपली आई असते. त्या आईचं बोट धरून आपण चालायला शिकतो. आईच आपणाला शब्द शिकवत असते. खऱ्या अर्थानं आपली पहिली गुरु आपली आई आहे, आपले वडील आहेत. आणि मग शालेय ज्ञान शिकवण्यासाठी तिथून पुढं मग आपण पहिलीमध्ये प्रवेश घेतो. तिथून पुढं शिक्षक नावाची संकल्पना आपल्या जीवनामध्ये येते. मी असं म्हणतो, लहान मोठा असा शिक्षक नसतोय. तुम्हाला असं वाटत असेल की जी माणसं मोठी असतात तेवढे शिक्षक होऊ शकतात, पण नाही. मोठी माणसं सुद्धा छोट्या व्यक्तीकडून सुद्धा शिकत असतात. आपण जेव्हा मुंग्यांची रांग जाते, रस्त्यानं मुंग्यांची रांग जात असते, तेव्हा पाहतो की एका ओळीत त्या मुंग्या जात असतात. त्या मुंग्यांच्याकडून आपण शिस्त शिकली पाहिजे. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. या निसर्गाकडून आपण शिकू शकतो. मी तर म्हणतोय की निसर्ग फार मोठा आपला गुरु आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला हा निसर्ग जगायला शिकवतो. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आपल्या वर्गामध्ये, मी तुमचा गुरुवर्य, तुमचा वर्ग शिक्षक या नात्यानं तुम्ही जो काही माझा सन्मान केला त्याबद्दल, त्या ज्या काही मला तुम्ही शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा मी स्वीकारतोय. आणि तुम्हालाही भविष्यामध्ये चांगली यश
प्राप्त व्हावे याच्याही मनोकामना मी व्यक्त करतोय आणि मी थांबतोय.